पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते, मात्र ते अडकून पडल्यानं त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता। आता हे सगळे विद्यार्थी हॉटेलमधून विशेष बसनं दुबई विमानतळाकडे रवाना झाले असून त्यांनी दुबई सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। Taken extreme care of everyone, so we are thankful to the government of Dubai and their officials, and we are thank you to our honorable. रोज माहिती घेतोय सगळे आणि पुढची व्यवस्था पण नियोजन आपण करतोय। हां, बिलकुल काळजी करू नका। ओके, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत। हां, घाबरायचं नाही। हां, काही सगळं आपण व्यवस्था करू। हां, काळजी करू नका, काळजी करू नका। हां, आम्ही इथून दररोज माहिती घेतोय सगळे आणि पुढची व्यवस्था पण नियोजन आपण करतोय। हां, बिलकुल काळजी करू नका। ओके, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत। हां, घाबरायचं नाही। हां, काही सगळं आपण व्यवस्था करू। हां, आणि आखाती देशात अडकलेल्यांसाठी राज्य सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आणि त्यासाठी एका व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। आखाती देशामध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकारने पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। गिरीश महाजनांकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं संपर्क ठेवून आहेत। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितलंय। केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे आणि या अंतर्गतच दुबईतील इंडियन पीपल फोरम्स मधून समन्वय साधून महाराष्ट्र सरकारनं एक व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय। ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी 971503654757 परत सांगते 971503654357 971503654357 या UAEतील व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दुबईत अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधला।